So, good afternoon, everyone. Myself, Dr. Ashish Katoda. I am a medical legal advisor at Rapid Medical Legal Services India Limited. Today, I am going to give a medical legal talk in which I am going to deliver some useful medical legal tips which will be useful in your day-to-day practice. So, regarding the first issue, that is advice. So, generally, in our day-to-day practice, we advise investigations, we advise second opinion, some referral, some follow-up. So, the, the important thing is that it should be advised in the patient's own or local language. Generally, what happen? We advise it in English and in a short form, and which patient is unable to understand. So later on, whenever the matter goes in the court for any medical legal issue, the patient says that doctor has not told me this thing. So generally, what precaution we should take? So this is the example how to advise. So generally, what happen? We advise just like if we are going to advise USG, we write like that, like this. USG, ABD and pelvis, and if patient is not willing, we write NW. So patient doesn't understand anything. So instead, what precaution we should give? We should write in such a way that advise USG, abdomen and pelvis, पोटाची सोनोग्राफी करणे. If relatives are not willing, then तयारी नाही. कारण काय होते जनरली आपण बऱ्याच गोष्टी तिथं आपण लिहिलेल्या असतात. तर जेव्हा पेशंटला आपण लिहून देतो इंग्लिशमध्ये, तर ते प्रिस्क्रिप्शन पॅडवर असं कन्सिडर केलं जातं की ते आपण आपल्यासाठी लिहितोय, आपल्या रिमाइंडरसाठी आपण नोट्स टाकतोय पुढच्या नेक्स्ट व्हिजिटसाठी. पण जर आपण ते पेशंटच्या ओन लँग्वेजमध्ये मराठी किंवा हिंदी किंवा व्हॉट एव्हर त्याची जी कोणती लँग्वेज असेल त्यात जर आपण लिहित असू, तर ते पेशंटसाठी असते आणि ते क्लिअर कट अंडरस्टँडिंग असते. तर जेव्हाही आपण काही ऍडवाइस करतो तर थोडीशी एक प्रॅक्टिस अशी डेव्हलप करायला पाहिजे की आपण त्याला त्याच्या मराठी किंवा जी पेशंटची लँग्वेज असेल तुमच्या भागातली त्या लँग्वेजमध्ये लिहायचं. म्हणजे काय होते की एक तर पेशंटला समजायलाही सोपं जाते, चुकून आपलं सांगायचं राहून गेलं तरी त्याला समजून जाते, आणि पुढे केव्हा जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला सांगायला सोपं जाते, बघ मी कागदावर तुला लिहून दिलं होतं. जनरली ही सर्वात चांगली प्रॅक्टिस आहे. म्हणजे मागच्या मी 18 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय, तर मी 18 वर्षापासून ही प्रॅक्टिस फॉलो करतोय, आणि यात पेशंटला समजायलाही सोपं जाते आणि पुढे काही प्रॉब्लेमही येत नाही. देन नेक्स्ट इश्यू येते कन्सेंटचा. तर कन्सेंट हा एक सर्वात क्रिटिकल आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या मेडिकल प्रॅक्टिस, आणि मोस्ट निग्लेक्टेड पार्ट आहे. आपण काय करतो, एक प्री प्रिंटेड कन्सेंट घेतो आणि त्याच्यावर सर्व सिग्नेचर घेऊन टाकतो. रिलेटिव्ह वाचत नाही आणि 9 वाजता सिग्नेचर देऊन टाकतात, आणि नंतर रिलेटिव्ह म्हणतात की त्यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या की आम्ही 9 वाजता सह्या केल्या. हे भरपूर प्रॉब्लेम येतात. तर फक्त कन्सेंट हे आयसोलेटेड नसायला पाहिजे. तर कन्सेंट इट शुड बी अकंपनीड बाय द काउन्सिलिंग, कम्युनिकेशन, अँड देअर मस्ट बी क्लिअरिटी और ट्रान्सपरन्सी. Means what is consent? Consent is the communication of counseling. And what is counseling? Counseling is the documentation of the counseling is the communication of consent, and consent is the documentation of communication. तर कन्सेंट कशी असायला पाहिजे? तर कन्सेंट ऍक्च्युअली आधी आपण कन्सेंटचे काही टाईप बघू. तर कन्सेंट इज ऑफ टू टाइप्स, दॅट इज इम्प्लाइड अँड implied consent. First is the implied consent. Implied consent means by action. Means sleeping on examination table is a consent for examination. जर एखादा पेशंट आपल्या ओपीडी मध्ये येऊन आपल्याला चेक करतोय आणि नंतर तो एक्झामिनेशन टेबलवर झोपत असेल, याचा अर्थ आपल्याकडून एक्झामिनेशन करून घ्यायला तयार आहे. त्यासाठी जनरली जे रुटीन एक्झामिनेशन राहते त्याच्यासाठी स्पेशल कन्सेंटची गरज नसते. पण जर सपोज काही एक्झामिनेशन आहे, पर व्हजायनल एक्झामिनेशन आहे, काही अजून सपोज अशी काही एक्झामिनेशन आहे, तिच्यासाठी आपल्याला एक्सप्रेस कन्सेंट आवश्यक असते. दुसरी कन्सेंट असते एक्सप्रेस कन्सेंट. ही झाली इम्प्लाइड. एक्सप्रेस कन्सेंट मीन्स जी ओरली, रिटर्न किंवा ऑडिओ व्हिज्युअल अशा कोणत्याही एका किंवा एकापेक्षा जास्त प्रकाराने घेतली जाते, त्याला एक्सप्रेस कन्सेंट म्हणतात. तर जनरल जी रुटीन एक्झामिनेशन आहे, इंजेक्शन देणे झालं, ड्रेसिंग करणे झालं, त्याच्यानंतर आयव्ही लावणे झालं, किंवा या गोष्टीसाठी एक्सप्रेस कन्सेंटची गरज नसते. पण जर समजा ऑपरेशन करायचं आहे किंवा पर व्हजायनल एक्झामिनेशन करायची आहे, काही इन्व्हेसिव्ह प्रोसेस करायची आहे, तिथे एक्सप्रेस कन्सेंट खूप आवश्यक आहे.
त्याच्यानंतर एक्सप्रेस कन्सेंट पण टू टाईपची असते. एक असते रिअल अँड व्हॅलिड कन्सेंट आणि सेकंड इज द इन्फॉर्म कन्सेंट. तर रिअल अँड व्हॅलिड कन्सेंट ही आधी व्हॅलिड असायची. रिअल अँड व्हॅलिड कन्सेंट म्हणजे कसं असायचं की एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटकडे गेला आणि पेशंटला काही जास्त नॉलेज नसायचं, त्याच्यामुळे तो डॉक्टरला कडे सरेंडर करतोय आणि त्याच्यासाठी डॉक्टरला तो पूर्ण अधिकार देतो की त्यावर जी योग्य डॉक्टरला जी योग्य वाटते ती ट्रीटमेंट तो करू शकतो. हा एक जुन्या काळाचा कन्सेप्ट होता. पण आता त्याच्यानंतर जे एक जजमेंट आलं होतं सुप्रीम कोर्टाचं समीरा कोहली केसमध्ये, तर प्रभाव मनचंदा वर्सेस समीरा कोहली केस होती. तर त्यांनी तिथपासून नंतर इन्फॉर्म कन्सेंटचा एक कन्सेप्ट इव्हॉल्व्ह होत गेला आणि आता सध्या तरी ही रिअल अँड व्हॅलिड कन्सेंट आउटडेटेड झालेली आहे आणि इन्फॉर्म कन्सेंटचा कन्सेप्ट इव्हॉल्व्ह झालेला आहे आणि सध्या तोच आहे. तर इन्फॉर्म कन्सेंट मध्ये काय असतं की आपल्याला प्रत्येक गोष्ट पेशंटला सांगावं लागेल. वी हॅव टू कीप इन्फॉर्म एव्हरीथिंग. आणि परत कन्सेंटचं कसं असते की कन्सेंट ही एक कोणतीही प्रॉपर कन्सेंट कोणताही फॉर्मॅट नसते. तो वेळेनुसार, प्रत्येकाच्या प्रॅक्टिसनुसार, स्टाईल ऑफ प्रॅक्टिस, स्पेशालिटी ऑफ प्रॅक्टिस, प्लेस ऑफ प्रॅक्टिस या सर्वानुसार तो बदलत राहतो. म्हणजे जर सपोज एखादा डॉक्टर स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये काही प्रॅक्टिस करतोय, पुढे चालून त्यानं जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर टाकलेलं आहे, तिथं फॅसिलिटीज वाढलेल्या आहे, ट्रीटमेंट पॅटर्न चेंज झालेला आहे, तर तिथं याच्या आधीच्या हॉस्पिटलची कन्सेंट काम करणार नाही. तिथं त्याच्यासाठी वेगळी कन्सेंट घ्यावं लागेल. आणि ती कन्सेंट व्हॅलिड असली पाहिजे. तर व्हॅलिड कन्सेंट म्हणजे काय? तर व्हॅलिड कन्सेंटची डेफिनेशन आहे बीएनएस सेक्शन 28 मध्ये, भारतीय न्याय संहितेमध्ये. किंवा ती कन्सेंट फ्री, आणि त्याला सबस्टिट्यूट म्हणजे एक दुसरा कन्सेप्ट आहे फ्री कन्सेप्टचा, जो की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आहे सेक्शन 11 to 20 मध्ये. तर ती फ्री कन्सेंट किंवा व्हॅलिड कन्सेंट म्हणजे काय असते ते मी तुम्हाला आता सांगतो. सर, ह्या दोघांची मी डेफिनेशन कंबाईन केलेली आहे आणि ती सांगतो की अकॉर्डिंग टू सेक्शन 28 ऑफ द बीएनएस, द कन्सेंट इज नॉट व्हॅलिड इफ इट इज गिव्हन अंडर द फिअर ऑफ इंजुरी. फिअर ऑफ इंजुरी म्हणजे धाक दाखवून आपण घेतलेली आहे. गिव्हन अंडर द मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट म्हणजे काहीतरी गैरसमजातून ती कन्सेंट दिल्या गेलेली आहे. तर ही मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट हा जो कन्सेप्ट आहे ना, हा डिफेन्स बऱ्याच वेळेस घेतला जातो मेडिको लिगल केसेसमध्ये. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की आपल्याला पेशंटला जे कन्सेंट देताना त्याला व्यवस्थित सर्व समजलेलं आहे. त्याच्यानंतर पर्सन टेकिंग कन्सेंट एज नॉलेज ऑफ एक्झिस्टन्स ऑफ सच फिअर ऑर मिसकन्सेप्शन. म्हणजे जो पर्सन कन्सेंट घेत आहे, म्हणजे आपण जी कन्सेंट घेत आहोत त्या पर्सनला नॉलेज आहे, की म्हणजे आपल्याला नॉलेज आहे की तो ही जी कन्सेंट देत आहे पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक, ती एक तर काहीतरी फिअर ऑफ इंजुरी म्हणजे आपल्याला काहीतरी भीती किंवा काहीतरी भीती होईल किंवा आपल्याला काही इजा होईल या भीतीमध्ये देत आहे, किंवा मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट्स मध्ये देत आहे. आणि त्याच्यानंतर गिव्हन बाय पर्सन हु इज ऑफ अनसाउंड माइंड ऑर अंडर इंटॉक्सिकेशन ऑर अंडर बिलो द 12 years ऑफ एज. सो अनसाउंड माइंड म्हणजे लुनॅटिक, किंवा अनसाउंड माइंड म्हणजे की जो ज्याचा साऊंड माइंड नाहीये, म्हणजे जो काहीतरी मेंटली ऍबनॉर्मल आहे. अंडर द इंटॉक्सिकेशन म्हणजे ज्याने काही ड्रग्ज घेतलेले आहे, किंवा जो दारूच्या नशेत आहे, किंवा कोणत्याही प्रकारच्या नशेत आहे, आणि जो 12 वर्षापेक्षा लहान आहे, ती कन्सेंट व्हॅलिड नसणार आहे जर अशी कन्सेंट असेल तर, अकॉर्डिंग टू द बीएनएस. दुसरा एक कन्सेप्ट आहे जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये लिहिलेला आहे सेक्शन 11 to 22 मध्ये, तो द कन्सेंट इज नॉट फ्री. ती कन्सेंट फ्री नसेल इफ इट इज गिव्हन अंडर द कोइर्जन ऑर अनड्यू इन्फ्लुएन्स. सो कोइर्जन किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे फिअर ऑफ इंजुरी. अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे आपण त्याच्यावर काहीतरी प्रभाव गाजवत आहोत, त्याला जबरदस्ती करून त्याच्याकडून कन्सेंट घेत आहोत. किंवा अंडर कोइर्जन म्हणजे परत ते धाक. गिव्हन अंडर द फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन ऑर मिस्टेक. तर त्याचा अर्थ याचा अर्थ मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट असाच होतो की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी त्याची फसवणूक करून कन्सेंट घेत आहोत, काहीतरी आपण त्याला चुकीचं सांगून कन्सेंट घेत आहोत, किंवा काही चुकून किंवा काही चुकीची कन्सेंट घेत आहोत, तर ती कन्सेंट व्हॅलिड नसेल. अँड पर्सन गिव्हन बाय अ पर्सन हु इज ऑफ अनसाउंड माइंड ऑर डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग ऑर मायनर. अनसाउंड माइंड तर आपण आधीच बघितलेलं आहे. डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे ऍक्च्युअली काही अशा गोष्टी असतात की सपोज जो ज्याने दिवाळखोरी जाहीर केलेली आहे तो कॉन्ट्रॅक्ट करण्यापासून डिस्क्वालिफाय झालेला राहतो सिव्हिल लॉ मध्ये. तर अशा पर्सनने दिलेली कन्सेंट सुद्धा ही व्हॅलिड नसते. आणि हु इज अ मायनर म्हणजे जो 18 वर्षापेक्षा लहान आहे. तर आता बघा इथे एक कॉन्फ्लिक्ट आहे. जी बीएनएस सांगते की 12 इयर्सची एज लिमिट दिलेली आहे, जिथे की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये मायनर म्हणजे 18 इयर्सची दिलेली आहे. तर एक ज्युरिस्प्रुडन्सचा एक कन्सेप्ट आहे की व्हेनेवर देअर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द प्रोव्हिजन्स ऑफ कॉमन लॉ अँड स्पेशल लॉ, द प्रोव्हिजन्स ऑफ द स्पेशल लॉ प्रिव्हेल्स. तर बीएनएस हा एक कॉमन लॉ आहे, क्रिमिनल लॉ आहे, आणि जिथे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट स्पेशल लॉ आहे रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट. तर या ठिकाणी द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट विल प्रिव्हेल, आणि द कन्सेंट गिव्हन बाय अ पर्सन हु इज बिलो द एज ऑफ 18 years विल बी कन्सिडर्ड ॲज इनव्हॅलिड.
तर कन्सेंट घेताना या गोष्टीची काळजी घेतल्या गेली पाहिजे. हे झाले लिगल पॉइंट्स कन्सेप्टचे. आता आपण ते प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिसशी रिलेटेड पॉइंट्स बघू. सर कन्सेंट मध्ये काय काय असलं पाहिजे? तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सेंट ही काही म्हणजे एकदा तयार केली आणि आपल्याला लाईफ टाईम नाही पुरत. तर एखाद्या मोबाईल ऍप प्रमाणे त्याच्यात कंटिन्युअस अपडेशन सुरू असलं पाहिजे. जसे जसे आजाराचे स्वरूप बदलतात, आपल्याकडच्या फॅसिलिटीज बदलतात, आपला सेटअप बदलतो, पेशंटचे एक्सपेक्टेशन बदलत आहेत, तर त्यात कंटिन्युअस अपडेशन करत करत राहिलं पाहिजे. कोविडच्या वेळेस घेणाऱ्या कन्सेंट वेगळ्या होत्या, आज आपण ज्या कन्सेंट घेतोय त्या वेगळ्या घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने त्याच्यानंतर कन्सेंट ही कधी जनरल किंवा ब्लँकेट कन्सेंट नसली पाहिजे. इट शुड बी स्पेसिफिक. म्हणजे कशी पेशंट स्पेसिफिक, डॉक्टर स्पेसिफिक, ट्रीटमेंट प्रोसिजर, टाइम, एक्सपिरियन्सेस या सर्व स्पेसिफिक गोष्टी त्यात आल्या पाहिजे. की सपोज पेशंट कोण आहे त्याच्यासाठी ती स्पेशल कन्सेंट असली पाहिजे, त्या डॉक्टरचं नाव आलं पाहिजे, ट्रीटमेंट आपण काय करतोय, त्याच्या आजाराचं स्वरूप, त्याच्यावर काय प्रोसिजर करतोय, त्या ट्रीटमेंटला वेळ किती लागणार आहे, खर्च किती येणार आहे, या सर्व गोष्टी त्या कन्सेंटमध्ये आल्या पाहिजे. कन्सेंट तशी ती स्पेसिफिक असली पाहिजे. त्याच्यानंतर इट मस्ट बी टेकन बाय द पेशंट इफ ही इज कॅपेबल ऑफ गिव्हिंग कन्सेंट. तर हा पॉईंट बऱ्याच वेळा मिस केला जातो. मी बऱ्याच केसेसमध्ये असं बघितलेलं आहे की एखाद्या पेशंटची सर्जरी करण्याची असते, ती प्लॅन सर्जरी असते आणि सर्जरी करण्याच्या आधी पण त्याची कन्सेंट घेतलेली नाही, त्याची कन्सेंट घेतलेली नसते, त्याच्या कोणीतरी रिलेटिव्हची कन्सेंट घेतलेली राहते. तर ती प्लॅन सर्जरी आहे आणि सर्जरी करताना जेव्हाही तुम्हाला कन्सेंट घ्यायची तर रिलेटिव्ह त्या पेशंटची कन्सेंट ऑलरेडी घेतलेली पाहिजे. जर पेशंट मायनर असेल तर त्याचे जे नॅचरल गार्डियन आहे त्यांच्याकडून ती घेतली पाहिजे, म्हणजे आई किंवा वडिलांकडून घेतली गेली पाहिजे. असं नाही की तो मुलगा मुलगा एखादा 18 वर्षापेक्षा लहान मुलगा आहे आणि त्याचं काही सर्जरी करायची किंवा त्याची ट्रीटमेंट करायची, त्याचे आई वडील तिथे हजर असताना आपण काका काकू आजी आजोबा यांची कन्सेंट नाही घ्यायला पाहिजे. आई किंवा वडील दोघांपैकी एकांची घ्यायला पाहिजे. मोस्ट प्रॉबेबली दोघं जर हजर असतील तर दोघांची घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पेशंट इज कॅपेबल, इट शुड बी टेकन फ्रॉम द फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह हु आर प्रेझेंट. तर जर सपोज आता एखाद्या पेशंटची सर्जरी सुरू आहे किंवा तो पेशंट इनकॅपेबल आहे किंवा काही शॉक मध्ये आहे किंवा सिरियस आहे, अनकॉन्शियस आहे, मग त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस त्याचे जे जवळचे नातेवाईक आहे, म्हणजे एक तर त्याचा जोडीदार, पेशंट जर वाईफ असेल तर हसबंडची, आणि पेशंट जर हसबंड असेल तर वाईफची, किंवा त्याच्या मुलाची किंवा मुलीची, किंवा त्याचे आई किंवा वडील किंवा ब्रदर किंवा सिस्टर, हे जे त्याच्या जवळचे नातेवाईक आहेत तिथं जे कोणी जवळचे उपलब्ध असतील त्यांची घ्यायची. म्हणजे जर सपोज तर एखादा पेशंट आहे त्याची बायको तिथे हजर असेल तर मग बहिणीची किंवा भावाची नाही घ्यायला पाहिजे, मग त्याच्या बायकोची कन्सेंट घ्यायला पाहिजे. बायको आणि मुलगा मुलगी यापैकी कुणाची घ्यायला पाहिजे. ठीक आहे. ते ट्रीटमेंट घेताना तर आपण जे आधी बघितलं होतं व्हॅलिड कन्सेंट कसे, इन्फॉर्म कन्सेंट आणि रिअल अँड व्हॅलिड कन्सेंटचा कन्सेप्ट सांगितला होता. तर आता इन्फॉर्म कन्सेंट कशी असते पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला काय त्रास होतो, त्याला आजार काय, त्याचे फाइंडिंग्स काय, त्याचं डायग्नोसिस काय, हे सर्व त्यात एक्सप्लेन केलेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यावर जे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत सर्व ते सांगितलेले पाहिजे. सपोज त्याचे दोन ऑप्शन्स आहेत, एक सर्जरीने आपण कॉन्झर्वेटिव्हली मॅनेज करू शकतो आणि एक सर्जरीचा ऑप्शन आहे, तर दोन्ही ऑप्शन. आणि त्याच्यानंतर दोघांचे चान्सेस ऑफ सक्सेस अनसक्सेस आणि त्याच्यामध्ये काय काय रिस्क इन्व्हॉल्व आहे, आणि त्याच्यानंतर हे सर्व समजून सांगितलं पाहिजे. आणि त्यांना चॉईस दिली पाहिजे की तुम्हाला कोणती सिलेक्ट करायची आहे. म्हणजे थोडं त्यांच्याशी डिस्कस करून सिलेक्ट केलं पाहिजे. की सपोज एक सर्जरी आहे, सपोज हिस्टेक्टॉमी करायची आहे, आणि हिस्टेक्टॉमी करताना त्याच्या 3 टाईप्स आहे, लॅप्रोटॉमी करू शकतो, लॅप्रोस्कोपिक करू शकतो आणि व्हजायनली करू शकतो. तर आपण त्या तिन्ही ऑप्शन त्यांच्यासमोर ठेवून जर करू शकत असू तर त्याचे आपापले चान्सेस आणि त्याच्यातून मग पेशंटने सिलेक्ट करायला पाहिजे. की सपोज असं नाही का, यात असं नाही करता येत की सपोज आपल्याला लॅप्रोस्कोपिक जमत आहे आणि आपल्याला व्हजायनल हिस्टेक्टॉमी जमत नाही, तर ही गोष्ट आपण पेशंटला सांगायला पाहिजे की आय एम नॉट एक्सपर्ट इन द व्हजायनल हिस्टेक्टॉमी. जर तुम्हाला व्हजायनल हिस्टेक्टॉमी करायची असेल तर आयदर आपण दुसरा सर्जन इथं बोलून करू शकतो किंवा तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण मिस करतो. तर आपण का बरं मिस करतो बऱ्याच वेळेस, की आपल्याला पेशंट बाउन्स होण्याचा किंवा दुसरीकडे जाण्याची भीती वाटते. पण जर पुढे काही कॉम्प्लिकेशन झाले तर मग ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर काय असते, कोणती सपोज आपण जेव्हा त्याची कन्सेंट घेतो, प्रोसिजर करतो किंवा काही आजार असतो काही असतो, तर त्याचे मोस्ट कॉमन आणि मोस्ट डेंजरस जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, मोस्ट डेंजरस आहेत पण अनकॉमन आहेत, ऍडव्हर्स इफेक्ट, ते सर्व आपण त्यांना सांगितले पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण हे सांगितलं पाहिजे की अजूनही याच्या व्यतिरिक्त काही नवीन असे किंवा जे माहित नाही असे पण ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे सपोज आपण एखाद्याला ब्लड ट्रान्सफ्यूज करायचंय, तर आपण काय करतो, पेशंटला ऍडमिट करतो, सर्जरी करतो, आपण सर्जरीची कन्सेंट घेतलेली असते किंवा ऍडमिट केलेलं असते, ब्लड ट्रान्सफ्यूज करायचं असते, तर ब्लड ट्रान्सफ्युजनची स्पेशल कन्सेंट घ्यावं लागत असते. आणि त्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते त्यांना सांगावं लागतात. म्हणजे मोस्ट कॉमन की याने थंडी वाजून ताप येऊ शकतो, हा मोस्ट कॉमन आहे पण सिरियस नाहीये, इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर तो कव्हर होऊन जातो. पण मोस्ट डेंजरस आहे पण अनकॉमन आहे, जसं ट्रान्समिशन ऑफ HIV, मलेरिया और हेपेटायटिस बी, हे खूप अनकॉमन आहे, लाखात 2 लाखात एखाद्याला होतात पण होऊ शकतात. ही गोष्ट त्यांच्या समोर त्यांना सांगितल्या गेली पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी पेपरवर आल्या पाहिजे.
त्याच्यानंतर स्पेसिफिक क्वेश्चन जर त्यांनी काही विचारले असतील तर ते त्यांच्या आन्सर त्यात दिलेले पाहिजे. तर हे कसं असतं की कन्सेंट जेव्हा आपण घेतो तर कन्सेंट, कम्युनिकेशन, काउन्सिलिंग ह्या सर्व गोष्टी, ट्रान्सपरन्सी या सर्व गोष्टी त्या एकत्र आल्या पाहिजे. असं नाही की आपण सांगतोय एक लिहून एक घेतोय, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर परत जेव्हा आपण कन्सेंट घेतो तर पॉसिबिलिटी ऑफ शिफ्टिंग द पेशंट टू हायर सेंटर इन केस ऑफ नॉन रिस्पॉन्स टू द ट्रीटमेंट ऑर नीड ऑफ सच फॅसिलिटी विच इज नॉट अवेलेबल ऍट युअर सेंटर, या गोष्टी पण त्यात सांगितल्या गेल्या पाहिजे. की सपोज तुम्ही एक पेशंट आज ऍडमिट करताय, त्याचे प्लेटलेट काउंट आज नॉर्मल आहे पण त्याला हाय ग्रेड फिवर आहे, तर ठीक आहे, त्याला त्याला हे सांगितलं गेलं पाहिजे की ठीक आहे, भविष्यात सध्या त्याच्या प्लेटलेट नॉर्मल आहे पण भविष्यात प्लेटलेट कमी होऊ शकतात, आणि जर प्लेटलेट कमी झाल्या, त्याला जर इफेक्टिव्ह काही ट्रान्सफ्युजनचं किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनचं काम पडलं किंवा काही पुढे प्लेटलेट कमी होऊन पेशंट डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हेमोरेजिक फिवर मध्ये गेला तर आयसीयू लागू शकते. अशा काही गोष्टी असतात. किंवा सपोज एखादा पेशंट आहे, त्याला हायग्रेड फिवर आहे पण त्याला पुढे कन्व्हर्जन येऊ शकतात. या गोष्टीची माहिती आपण त्यांना म्हणजे आधीच दिल्या गेलेली पाहिजे. आणि सपोज आपण पेशंटला आपण जे ट्रीटमेंट करतोय तर कधीच त्याचं चान्सेस ऑफ सक्सेस अनसक्सेस ते पण त्यात सांगितले गेले पाहिजे. की जनरली जे काही त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते एका सॉफ्ट लँग्वेजमध्ये पेशंटला कन्व्हे करणं कधी चांगलं असते. म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी कन्व्हे करत असतो. आणि सॉफ्ट लँग्वेजमध्ये की दो दे आर अनकॉमन मीन्स की सपोज जर तुम्ही सर बरा होऊन जाईल का, हो तसा तर बरा होऊन जाईल बघा माझ्याकडं. आपण जवळपास 100 जर पेशंट ऍडमिट केले तर 99 पेशंट आपण बरे करून पाठवतोच. एखादा एखादा काहीतरी कॉम्प्लिकेशन होतो, पण कोणता पेशंट कशा 100 मध्ये 100 पैकी 1 मध्ये कोण बसते आणि 99 मध्ये कोण बसते ते आधी सांगता येत नाही. म्हणजे या भाषेत आपण ते सांगितले गेले पाहिजे आणि कन्सेंट मध्ये पण तसं आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर एव्हरी न्यू ऑकेजन न्यू कन्सेंट शुड बी देअर. म्हणजे सपोज आपण एक वेळ काही कन्सेंट घेतली, त्याच्यानंतर काही परिस्थिती बदललेली आहे, बाजाराचं स्वरूप बदललेलं आहे, तर तिथं परत पुन्हा एकदा कन्सेंट घेतल्या गेली पाहिजे. आपण ज्या काही त्यांना ऍडवाइस देतो त्याची पण एक कन्सेंट शीट. आणि कसं आहे सध्या आता कन्सेप्ट कसा आलाय बघा, की एक जशी आपण एक ट्रीटमेंट शीट देतो, नोट्स टाकतो, एक दुसरी आपली राहते नर्सिंग शीट, तशी कन्सेंट तयार करायला पाहिजे. आणि एव्हरी न्यू ऑकेजन, की सपोज एक तुम्ही एक पेशंट आहे, त्याला ऍडमिट केलेलं आहे आणि त्याला आता ऍब्डॉमिनल पेन होत आहे, तुम्ही त्याची सोनोग्राफी करायची ऍडवाइस करताय, पण रिलेटिव्ह संध्याकाळची वेळ आहे, रिलेटिव्ह म्हणतात नाही आपण एक काम करू, रात्रभर वाट बघू नाही तर मग सकाळी करू. तर तुम्ही रात्री सोनोग्राफी ऍडवाइस केलेली आहे, हे कुठेतरी तुमच्या कन्सेंट शीटमध्ये आलेलं पाहिजे आणि पेशंटला कन्व्हे केलेलं आहे. नुसतं फक्त तुम्ही नोट्समध्ये लिहून दिलं की ऍडवाइस युएसजी ऍब्डॉमिनल रिलेटिव्ह नॉट विलिंग, तर उद्या चालून ते रिलेटिव्ह म्हणू शकतात की यांनी सोनोग्राफी केलीच नाही. त्याच्यामुळे त्याच वेळेस की डॉक्टरांनी आम्हाला सोनोग्राफी करण्याची सांगितलेली आहे, एवढी त्यांची एक सिग्नेचर घेणं आवश्यक आहे. बिकॉज व्हॉट एव्हर तो जर काही ऍक्यूट ऍब्डॉमिनलचा पेशंट असेल, त्याला काही रात्रीतून परफॉर्मेशन झालं तर तुम्हाला पुढे मग जे पेशंट ब्लेम करू शकणार नाही. ऍक्च्युअली इन्फॉर्म रिटर्न विथ ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग कन्सेंट इज द बेस्ट कन्सेंट. पण कसं असते, ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही आणि त्याला प्रिझर्व्ह करणं पॉसिबल नसते. आणि एक कन्सेप्ट आहे की इन केस ऑफ इमर्जन्सी कन्सेंटची गरज नसते आणि आपण कन्सेंटसाठी ट्रीटमेंट डिले नाही करू शकत. एक बीएनएसचा सेक्शन 30 आहे की जो किंवा पेशंटचा जे आहे किंवा म्हणजे विदाउट ऍक्ट डन इन गुड फेथ फॉर म्हणजे इन इमर्जन्सी मध्ये जर आपण काही असं काम करतोय तर त्यासाठी कन्सेंटची गरज नसते. इमर्जन्सीमध्ये आपण विदाउट कन्सेंट म्हणजे एखादा एमआयचा पेशंट आला किंवा एखादा कन्व्हर्जनचा पेशंट आहे, आपल्या हॉस्पिटलला कन्व्हर्जन आले, आपण कन्व्हर्जन ट्रीट करतोय, तर त्यावेळेस कन्व्हर्जनची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला पेशंटची कन्सेंट घेण्याची गरज नसते, कारण ती इमर्जन्सी आहे आणि ती ट्रीटमेंट करावंच लागते. नंतर परत एक कन्सेप्ट येतो की इन्फॉर्मेशन टू पोलीस. आता पोलिसांना आपण कधी कधी इन्फॉर्म करायला पाहिजे, कोणत्या बाबतीत, तर आपण पोलिसांना कधी इन्फॉर्म करायला पाहिजे, जर समजा आपल्याला त्या पेशंटकडे बघून असं वाटत आहे की इथं काहीतरी क्राईम झालेला आहे, मर्डर, होमिसाईड म्हणजे आत्महत्या किंवा सदोष मनुष्यवध, सुसाईड, किंवा काही भांडण झालेलं आहे किंवा रेप झालेला आहे किंवा काही असॉल्ट आहे, असं काही असेल तर आपली जबाबदारी पोलिसांना ते इन्फॉर्म करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला अशी काही एखादी डेथ दिसली, त्या पेशंट डाईड इन द अननॅचरल डेथ अँड इन अनयुज्युअल सर्कमस्टान्सेस, एखाद्या पेशंटचा असामान्य परिस्थितीत आणि अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे, तर ते पेशंटला आपली ड्युटी असते की आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला पाहिजे. आणि पोलिसांना इन्फॉर्म केल्यानंतर ते त्याचा तपास करणं हा पोलिसांचा एक म्हणजे त्यांचं काम असते. जे आपलं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता किंवा सीआरपीसी मध्ये एक सेक्शन आहे, त्या सेक्शननुसार त्या पोलिसांना पॉवर आहे की याचा प्रत्येक अननॅचरल डेथ आणि अनयुज्युअल सर्कमस्टान्सेस मध्ये झालेल्या डेथचा पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर पोलिसांना कधी इन्फॉर्म करायला पाहिजे, एक जनरली हा हा एलिमेंट आपण बरेच वेळा मिस करतो, एक्स्टॉर्शन ऑर व्हायलन्स बाय द रिलेटिव्ह. बऱ्याच वेळेस आपल्या इथे रिलेटिव्ह काहीतरी गोंधळ करतात आणि आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातो, काही एखाद्या पेशंटची डेथ झालेली असते किंवा मेडिकल निग्लिजन्सचं ऍलिगेशन असते, तर तिचा एक रिलेटिव्ह पैसे मागतात किंवा काहीतरी रिलेटिव्ह मध्ये व्हर्बल व्हायलन्स वगैरे करतात. तर अशा परिस्थितीत सुद्धा आपण पोलिसांना, जे रिलेटिव्ह आपल्या अगेन्स्टमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जातील त्याच्या आधीच आपण पोलिसांना इन्फॉर्म करून द्यायला पाहिजे की यांनी आम्हाला एक्स्टॉर्शन करून की अशा अशी पेशंटची डेथ झाली होती आणि याच्यामध्ये यांनी आम्हाला इतके पैसे मागितले म्हणून.
तुमच्या विरोधात पॉसिबिलिटी ऑफ ऍलिगेशन ऑफ मेडिकल निग्लिजन्स बाय रिलेटिव्ह. जर समजा सपोज एखादी पेशंटचं तुम्हाला असं वाटत आहे की ऍलिगेशन रिलेटिव्हच्या पुढे चालून आपली मेडिकल निग्लिजन्स राहू शकतात या केसबद्दल, तर त्याच्या आधीच आपण पोलिसांना इन्फॉर्म केलं तर आपण सुपिरियर पोझिशनला राहतो. अगेन एखादा जर पेशंट आहे आणि त्याची जर इच्छा आहे की काही डाईंग डिक्लेरेशन द्यायचं आहे किंवा मृत्यूपूर्व काही त्याला जबान द्यायचं आहे, सपोज एखादा पेशंट आहे त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा त्याला कोणी स्टॅप केलेलं आहे आणि त्याचं काही डाईंग डिक्लेरेशन द्यायचं आहे, अशा परिस्थितीत आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला पाहिजे. आणि जेव्हाही आपल्याला कन्फ्युजन असते की वेदर टू इन्फॉर्म और नॉट टू इन्फॉर्म, तर इन्फॉर्म केलेलं बरं आहे. कधीही एक लक्षात ठेवा, पोलीस आपल्यापर्यंत येण्याआधीच आपण त्यांच्याकडे गेलेलो कधीही चांगलं. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम कधी करायला पाहिजे, तर पोस्टमॉर्टम कसं करायचे काही क्रायटेरियाज आहे की जेव्हा आपल्याला कॉज ऑफ डेथ माहित नसते तेव्हा पोस्टमॉर्टम करायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपल्या इथे एखादी डेथ होते आणि आपल्याला जेव्हा त्याचा एमसीसीडी द्यावा लागते, आपण त्याला म्हणतो डेथ सर्टिफिकेट, एक चुकीची टर्म आहे. इट इज कॉल्ड एज एमसीसीडी, मेडिकल सर्टिफिकेट फॉर कॉज ऑफ डेथ. आणि जे डेथ सर्टिफिकेट असते ते रजिस्ट्रार ऑफ फॉर बर्थ अँड डेथ जो राहते लोकल गव्हर्नमेंटमध्ये, म्युन्सिपालिटीमध्ये, तो देत असतो. त्याच्यानंतर जर सपोज आपल्याकडे असं आहे की पॉसिबल एलिगेशन ऑफ मेडिकल निग्लिजन्स आहे रिलेटिव्हचे काही, तर तिथं पण मेडिकल आपण पोस्टमॉर्टम ऍडवाइस करायलाच पाहिजे. कारण काय होते, एखाद्या वेळेस जर त्यांचे एलिगेशन असले आणि आपण जर सपोज पोस्टमॉर्टम न ऍडवाइस नाही केलेलं आहे, त्यांची काही कुठं कन्सेंट घेतलेली नाहीये, तर मग ते रिलेटिव्ह म्हणू शकतात की तुम्ही काहीतरी लपवण्यासाठी हे पोस्टमॉर्टम होऊ दिले नाही. त्याच्यानंतर रिलेटिव्ह आर विलिंग, जर नातेवाईकांची इच्छा आहे पोस्टमॉर्टम झालं पाहिजे तर ते करायलाच पाहिजे. आणि जेव्हा केव्हा ते कन्फ्युजन असते पोस्टमॉर्टम करायचं किंवा नाही करायचं, तर तेव्हा मग ते केल्या गेलेलंच पाहिजे. आणि इव्हन जर सपोज कॉज ऑफ डेथ आपल्याला माहित जरी असलं पण त्याच्यावर जर काही डिस्प्यूट असलं, त्या कॉज ऑफ डेथ शी सपोज त्याचे केस पेपर मॅच होत नाही किंवा रिलेटिव्हचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, तेव्हा पण आपण पोस्टमॉर्टम करायलाच पाहिजे, ऍडवाइस करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर कसं असते, एखादा अननोन पेशंट असते, ब्रॉड डेथ पेशंट येते, तो पण आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवायला पाहिजे. आणि याच्यात आपण एखादं काही रेफर लेटर वगैरे, नोट वगैरे काहीच पाठवायला नाही पाहिजे. जनरली या हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलवर डिपेंड आहे. सहसा काय होते, जर सपोज ते अननोन आणि ब्रॉड डेथ पेशंट आहे, आपण जर एखादा पेपर त्यांना देऊन दिला तर नंतर नंतर परत आपल्याला त्या प्रोसेसमध्ये एक विटनेस म्हणून इन्व्हॉल्व्ह व्हावं लागते. आणि कधी कधी असं आहे की सपोज एखादा अननोन पेशंट आहे आणि ब्रॉड डेथ आहे आणि तिथं काही हे झालेलं आहे, तर मग पोलीस परत आपल्याला हे सांगतात की तुमच्याकडे पेशंट आला होता, तुम्ही आम्हाला का बरं इन्फॉर्म केला. तर अशा पेशंट पासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहिलेलं बरं, म्हणजे बरं आहे प्रॅक्टिकली. आणि आणि जर सपोज पोस्टमॉर्टम इंडिकेटेड आहे पण रिलेटिव्ह विलिंग नसेल, तर मग आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला पाहिजे आणि पोलिसांना डिसाईड करू द्यायला पाहिजे की पोस्टमॉर्टम करायचं किंवा नाही करायचं. जनरली काय करतो आपण, एका पेपरवर लिहून घेतो की आमचं पोस्टमॉर्टम करण्यास तयार नाही आणि बॉडी त्यांना हँडओव्हर करून देतो. लेटर ऑन काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग मग तिथं रिलेटिव्ह म्हणतात यांनी आमची कोऱ्या कागदावर सही घेतली होती, यांना आम्हाला सांगितलंच नाही. अशा बऱ्या अलिगेशन म्हणजे आम्ही अशा केसेस बघितलेल्या आहेत की जिथं रिलेटिव्हनी साईन दिलेली आहे, नंतर म्हणतात त्यांनी कोऱ्या कागदावर सह्या केल्या होत्या आमच्या. त्याच्यामुळे अशा वेळेस कधी, आणि परत कसं असते की हा जो असते की अननॅचरल डेथ आणि अनयुजल सर्कमस्टान्सेस मध्ये जी काही डेथ असेल किंवा सस्पिशियस काही डेथ असेल, तर त्याची इन्व्हेस्टिगेशन करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. तर जनरली याच्यामध्ये काय राहते की आपण जर पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि पोलिसांनी जर त्यांच्याकडून नातेवाईकांकडून लिहून घेतलं की आम्हाला पोस्टमॉर्टम करायचं नाही, तर मग पुढे चालून काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे जेव्हाही आपण असं पीएम इंडिकेटेड आहे आणि रिलेटिव्ह विलिंग नसतील, तर पोलिसांना लिगली पोलिसांना इन्फॉर्म करूनच नंतर पोलिसांनी जेव्हा एनओसी देतील त्यांना, नातेवाईक जेव्हा पोलिसांना लिहून देतील, त्याच्यानंतर पाच आपण बॉडी हँडओव्हर करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते मेडिकल सर्टिफिकेट इश्यू करण्यासंदर्भात. तर एक सर्वात महत्वाचा मुद्दा बघा, जे खाल सर्टिफिकेट आपण इश्यू जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजन आहे अंडर सेक्शन 197 ऑफ आयपीसी और 234 ऑफ बीएनएस. तर याच्यामध्ये हा नॉन कॉग्निजिबल आणि बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणजे याच्यात पोलीस ऑफिसर एफआयआर रजिस्टर करत नाही पण कोर्टामध्ये कंप्लेंट करू शकतात आणि तुमच्या विरोधात क्रिमिनल कंप्लेंट होऊ शकते आणि कोर्टात तुम्हाला हजर राहण्याचं लावू शकते. बेलेबल ऑफेन्स आहे. आपण जनरली कोणते सर्टिफिकेट इश्यू करतो, तर सिकनेस, फिटनेस, इंजुरी सर्टिफिकेट, डेथ. तर बघा, इंजुरी ऍक्च्युअली सर्टिफिकेट नसते, इंजुरी रिपोर्ट असतो. त्याच्यानंतर डेथ हे सर्टिफिकेट नसते, ते डेथ रिपोर्ट असतो किंवा एमसीसीडी असते. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिकनेस आणि फिटनेस सर्टिफिकेट सेम डॉक्टरने इश्यू केलेलं पाहिजे. सिकनेस आणि फिटनेस दोन्ही सेम डॉक्टरने इश्यू केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जेव्हा मेडिकल सर्टिफिकेट इश्यू करतो, इट शुड बी कन्सिस्टंट विथ अवर मेडिकल रेकॉर्ड्स. पोस्ट डेटेड सर्टिफिकेट शुड नॉट बी इश्यूड, शुड बी फॉर सच ए डिसीज विच वी आर कॉम्पिटंट टू ट्रीट. या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपण जेव्हा कोणतं सर्टिफिकेट इश्यू करू, ते आपले जे काही मेडिकल रेकॉर्ड असतील, आपलं ओपीडी रजिस्टर्ड, आयपीडी रजिस्टर, त्याच्याशी किंवा आयपीडीच्या नोट्स, पेशंटचे आयपीडी पेपर, याच्यासोबत ते कन्सिस्टंट असलं पाहिजे. त्याच्यानंतर पोस्ट डेटेड सर्टिफिकेट तर कधी द्यायलाच नाही पाहिजे. आणि परत आपण ज्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी कॉम्पिटंट आहोत त्यांचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे. म्हणजे इफ वी आर नॉट ऑर्थोपेडिक सर्जन, तर मग आपण त्याला फ्रॅक्चरसाठी किंवा इमोबिलायझेशन साठी तशी ऍडवाइस द्यायला नाही पाहिजे. आणि पेशंटला एक्झामिन केल्याशिवाय सर्टिफिकेट कधीच द्यायला नाही पाहिजे. सर्टिफिकेटवर नेहमी आयडेंटिफिकेशन मार्क लिहायला पाहिजे, कोणते जे काही असेल.
आणि एक सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर कधी कधी आपल्याला एखादी जी अथॉरिटी राहते, कोणी सपोज कॉम्पिटंट अथॉरिटी राहते, म्हणजे त्या ज्याला आपण सर्टिफिकेट केलं इश्यू केलं त्याचा एम्प्लॉयर असू शकतो किंवा काही इन्शुरन्स कंपनी असू शकते किंवा कधी, तर तिथं आपल्याला त्यांच्या काही क्युरीज राहतात किंवा त्यांचा आन्सर म्हणजे त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं काम पडू शकते, वेदर दिस सर्टिफिकेट इज जुनाईन ऑर नॉट, आणि काही व्हेरिफिकेशन ते मागू शकतात, तर तिथं त्याची तयारी आपल्याला ठेवावी लागते. त्याच्यानंतर जे आपण त्याचा इलनेसचा जो ड्युरेशन देतो तो रिजनेबल असला पाहिजे. एकदम अचानकच कोणी आता, कधी कधी असं आहे की कोणीतरी कोर्टाची केस असते आणि त्याला 6 महिने केस फाईल करण्याला डिले झालेला असतो, आपला मित्र असतो, तो आपल्याला विचारतो आपल्याला मागतो की तू एक 6 महिन्याचं मला एक मेडिकल सर्टिफिकेट देऊन दे म्हणून. तर अशा परिस्थितीत आपण सर्टिफिकेट द्यायला नाही पाहिजे, कारण जर आपण 6 महिन्याचं सर्टिफिकेट कोर्ट ऍक्सेप्ट करून घेते, पण अपोजिट पार्टी परत मग आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी तिथं बोलवू शकते, आणि परत मग ते आपण अपोजिट जी पार्टी असते त्याच्या, सपोज एखादा मित्र आहे, त्याला एखादा अपील फाईल करायचं आहे, ते अपील त्याला 30 दिवसाच्या आत फाईल करायचं आहे आणि त्याला 6 महिने उशीर झालेला आहे फाईल करायला, मग त्याला डिलेचं कारण दाखवावं लागते. मग तो आपल्याकडे आपला मित्र येतो आणि आपल्याला म्हणतो तू एक मला सर्टिफिकेट दे, मी 6 महिने आजारी होतो म्हणून. आपण जवळचा मित्र आहे म्हणून देऊन देतो, पण नंतर काय होते की ज्याच्या विरोधात त्यानं अपील फाईल केलेली आहे, तो नंतर आपल्याला क्रॉस एक्झामिनेशनसाठी कोर्टात बोलवू शकतो, त्याच्या आपल्या विरोधात कंप्लेंट करू शकतो यांनी खाल सर्टिफिकेट दिलं म्हणून. तर त्याच्यामुळे अशा गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. आपण काय करू शकतो, तर आपण फीस घेऊ शकतो, रिजनेबल चार्जेस आपण घेऊ शकतो. फक्त आपण एमसीसीटी जे राहते, मेडिकल सर्टिफिकेट फॉर कॉज ऑफ डेथ, त्याच्यासाठी आपण चार्जेस नाही घेऊ शकत, बाकी अदर सर्टिफिकेटसाठी आपण रिजनेबल चार्जेस घेऊ शकते. आणि एमसीसीटी आपण कधी इश्यू करायचा, की आपण जर सपोज शुड बी इश्यूड ओनली, आपण जर समजा कॉज ऑफ डेथ वी आर शुअर अबाउट द कॉज ऑफ डेथ, आणि देअर इज नो डिस्प्यूट रिगार्डिंग द कॉज ऑफ डेथ अमंग रिलेटिव्ह अँड यू, अदरवाइज पीएम शुड बी ऍडवाइज. एक जनरल एक नेहमी क्वेश्चन येते की बा हे जे ओल्ड एज टर्मिनली इल पेशंट्स आहे आणि जे घरी असतात, त्यांचं एमसीसीटी इश्यू करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. तर जनरली डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन, तुम्ही जर त्यांना रेग्युलर पाहत असाल, रेग्युलर व्हिजिट करत असाल आणि अदरवाईज काही तुम्हाला प्रॉब्लेम दिसत नाही आणि तुमच्याकडे सफिशियंट ग्राउंड आहे की त्याचा जो इलनेस आहे इट इज सफिशियंट टू कॉज द डेथ, अशा परिस्थितीत डिस्प्यूट नसेल तर तुम्ही एमसीसीटी गुडफेडमध्ये इश्यू करू शकता. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन येतो की डिलिंग विथ नोटीस और समन्स. तर बघा, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नोटीस कशी असते, नोटीस कोण कोण इश्यू करते, तर नोटीस आपल्याला पोलीस इश्यू करू शकतो, एखादा अपोजिट पार्टीचा किंवा पेशंटचा लॉयर इश्यू करू शकते, कंझ्युमर फोरम इश्यू करू शकते, आणि इट इज फॉर रिप्लाय. नोटीस कशासाठी असते, तर ती उत्तर देण्यासाठी असते. समन्स कोण इश्यू करू शकते, समन्स कोर्ट इश्यू करते, आणि इट इज फॉर अटेंडन्स. तसंच समन्स पोलीस पण इश्यू करू शकतात अटेंडन्ससाठी. समन्स आपल्याला अटेंड करावं लागते, म्हणजे तिथे जाऊन हजर व्हावं लागते, तो असते समन्स. आणि नोटीस अशी असते की ज्याला आपल्याला उत्तर द्यावं लागते. डिनाईंग टू रिसीव्ह इज कन्सिडर्ड ऍज द रिसिप्ट ऑफ नोटीस ऑर समन्स. तर आपण कोणती जेव्हा नोटीस किंवा रजिस्टर्ड पोस्टानं समन्स किंवा नोटीस आपल्याकडे येते ना, आपण ती जर घेण्याला नकार दिला तर ती एक नोटीस सर्व झाल्याचा प्रूफ असते, की त्याने जर समज लिहून दिलं की यानं घ्यायला नकार दिलेला आहे, पोस्टमन जो कोणी आपल्याला नोटीस सर्व करणारा पर्सन आहे, पोस्टमन असतो किंवा अदर पर्सन, कोर्टाचा बेलीफ असो, तर इट इज कन्सिडर्ड. त्याच्यामुळे नोटीस कधीच म्हणजे डिनाय नाही करायची, ती आपल्याला आलेली आहे तर ती घेऊन टाकायची, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढची प्रोसेस होणार नाही. आ, आणि जेव्हाही आपण नोटीस मिळाल्यानंतर किंवा समन्स मिळाल्यानंतर डोंट रिप्लाय इट ऑर अपिअर बिफोर कोर्ट इन अ हरी. तर काय करायचं, कधी आपण कोणालाही न विचारता किंवा एकदम गडबडीत कधी तिचा रिप्लाय द्यायचा नाही किंवा कोर्टासमोर हजर हजर राहायचं नाही. आणि म्हणजे विदाउट कन्सल्टिंग लॉयर और मेडिकल लिगल एक्सपर्ट, म्हणजे ते कोणतंही आपण आपल्याकडून आपल्याला काही लेखी मिळालं तर त्याचं आपण लेखी उत्तर म्हणा किंवा काही, आपण एखाद्या लॉयरला किंवा मेडिकल लिगल एक्सपर्टला कन्सल्ट केल्याशिवाय कधीच द्यायचं नाही. आणि त्याच्यात कधी आपल्याला ऑलवेज रिजनेबल टाइम आपल्याला दिलेलाच असतो रिप्लाय आणि अपिअरन्ससाठी, आणि जर टाइम रिजनेबल नसेल तर आपण डिमांड करू शकतो की माझे 7 दिवसात रिप्लाय देणं शक्य नाहीये, मला 7 दिवस अजून वाढवून वाढवून देण्यात यावे, किंवा माझं या दिवशी येणं शक्य नाहीये, मी या दिवशी येईन. आणि जो रिप्लाय असतो, इट डिपेंड्स अपॉन युअर रोल इन द केस, म्हणजे वेदर यू आर कंप्लेनंट, विटनेस, अक्युज ऑर नॉन कंप्लेनंट, म्हणजे तुम्ही कोण आहात त्याच्यामध्ये. कधी कधी असं असतं की आपण अक्युज नसतो, कंप्लेनंट नसतो, आपण फक्त एक साक्षीदार असतो. कधी कधी आपण अक्युज म्हणजे आपण दोषी असतो किंवा नॉन कंप्लेनंट किंवा आपण विरुद्ध पार्टी असतो किंवा आपली स्वतःची कधी कधी तक्रार कुठे केलेली असते, तर त्याच्यावर आपला रिप्लाय डिपेंड असतो. आणि कधी पण कोर्टाची जे काही प्रोसेस आहे किंवा या कंझ्युमर फोरमची जी प्रोसेस आहे, तर ती एफआयआर किंवा कंप्लेंट जी काही अपोजिट पार्टी करते आणि आपण जे त्याच्या अपोज मध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे, हे दोन बेसिक आणि मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, आणि हे दोन केसचा आउटकम खूप डिसाईड करतात. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट येतो बघा, लिव्ड ऑर डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस ऑन रिक्वेस्ट. तर बघा, हे सर्व कन्सेप्ट एकच आहे. लिव्ड अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस, डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस और डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट, हे सर्व कन्सेप्ट एकच आहे. एक आपण दिलेला डिस्चार्ज आणि दुसरा पेशंटने घेतलेला डिस्चार्ज. तर जेव्हाही तो पेशंट अशी काही परिस्थिती येते, तर असे जेव्हा आपण एखादा पेशंट असा जाते तर ते दोन्ही ठिकाणी लिहिलेलं पाहिजे. म्हणजे आपल्या पेशंटच्या केस पेपरवर आणि डिस्चार्ज कार्डवर पण हे असं लिहिलेलं पाहिजे, आणि ते पण परत पुन्हा त्याच्याच लँग्वेजमध्ये, त्याच्या लोकल लँग्वेजमध्ये.
आणि इंग्लिशमध्ये पण. आणि आपण जे लिहितो डामा लामा DOR वगैरे तसं नाही लिहायला पाहिजे, ते कुणालाच कळत नाही. त्याच्यामुळे कधी पण जर पेशंट डिस्चार्ज अगेन्स्ट घेत असेल तर त्याची डिटेल इन्फॉर्म कन्सेंट साइन बाय पेशंट रिलेटिव्ह अँड पेशंट अँड विटनेस हे सर्व घ्यायला पाहिजे आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्सेंट एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. कन्सेंट शीटवर जेव्हा पेशंट घरी जातो, जर तो सपोज डिस्चार्ज होऊन बरा होऊन जरी घरी जात असेल तरी त्याची तशी एक कन्सेंट घेऊन टाकायला पाहिजे की मी भरती होताना माझे सर्व समाधान झाले, सर्व तपासणीचे कागद मिळाले, बिल मिळाले आणि आता मी घरी जात आहे. जर तो डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस घेते, डॉक्टरांनी आम्हाला भरती करण्यास सांगितलेले, आम्ही आमच्या जबाबदारीवर पेशंटला घरी घेऊन जात आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचं डॉक्युमेंट केल्यानंतर पेशंटची एक सिग्नेचर घेतल्यानंतर डिस्चार्ज कार्डवर पण असं मेन्शन करायला पाहिजे. आणि कधी पण काय करायचं किंवा फ्युचर डिस्प्यूट जर अवॉइड करायचं, एखादा पेशंट खूप इरिटेट करतो, आपल्या पेशंट सॅटिस्फाईड नाही आहे, प्रत्येक गोष्टीत कॉम्प्लिकेशन करत आहे, त्याला कठीण होत आहे, खूप त्रास देत आहे, टॉक्झिक आहे किंवा खूप डाऊट आहे त्याला आपल्यावर किंवा आपल्यावर भरोसा नाही, तर आपल्याला फ्युचर कॉन्सिक्वेन्सेस अवॉइड करण्यासाठी त्याला थोडासा लॉस वगैरे बिअर करून त्याला म्हणजे समाधानी त्याच्यातून बाहेर पडलेलं बरं आहे. कारण काय, एक वेळ पेशंट तुमच्या दवाखान्यात ऍडमिट असला तर ती पूर्ण जबाबदारी तुमची राहते. तुम्ही त्याला अर्ध्या मधात सोडता येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला इमर्जन्सी टाकता येत नाही, त्याच्या बिलासाठी जबरदस्ती करता येत नाही. या सर्व गोष्टी भरपूर कठीण असतात. त्याच्यामुळे तिथं काहीतरी आपण एक मध्यम मार्गाने तोडगा काढून त्याला पेशंटला त्याच्यातून बाहेर पडलेलं बरं राहते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस असे काही गोष्टी असतात बघा, की सपोज आपण एखादा पेशंट आपल्याकडे OPD ला आलेला आहे, तर बघा हा आपला राईट आहे त्या पेशंटला आपण ट्रीट करायचं किंवा नाही करायचं. बरोबर आहे. आपला अधिकार आहे. आपण त्या पेशंटला आपण डिनाय करू शकतो की ठीक आहे मला तुला बघायचं नाहीये, पण एकदा जर का पेशंटला आपण ऍक्सेप्ट केलं की पूर्ण जबाबदारी आपली होऊन जाते. झालं. त्याच्यामुळे जेव्हा आपण पेशंटला ऍक्सेप्ट करणं किंवा डिनाय करणं हा आपला अधिकार आहे, पण एक वेळ ऍक्सेप्ट केलं की मग त्याला शेवटपर्यंत एंटरटेन आपल्याला करावंच लागते. त्याच्यानंतर बघा आणि फक्त पेशंट जर नॉन इमर्जन्सी पेशंटलाच आपला अधिकार असतो. जर इमर्जन्सी पेशंट असेल आणि इमर्जन्सी कंडिशन असेल तर आपल्याला ट्रीटमेंट करावंच लागेल. तर आपले जे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं काहीतरी गोल्डन अवर रूलचा ट्रीटमेंट आहे. ते एक परमानंद कटाराची केस होती, त्या केस पासून नंतर गव्हर्नमेंटने गाईडलाईन काढलेली आहे. कोणत्याही हॉस्पिटलला इमर्जन्सी पेशंट आला तर त्या डॉक्टरला त्याची ट्रीटमेंट करावंच लागेल, पेशंटला स्टॅबिलाईज करावंच लागेल. आणि विदाऊट म्हणजे त्याच्यासाठी ते पैशासाठी ती ट्रीटमेंट थांबू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या ट्रीटमेंटवर केलेला खर्च आहे तो खर्च वसूल करण्यासाठी डॉक्टरकडे दुसरा कोणता ऑप्शन नाही, तो पेशंटला थांबवूनही ठेवू शकत नाही. जर सपोज आता एखाद्या पेशंटने आपले पैसे दिलेले नाही, बिल दिलेलं नाही, तर डॉक्टर त्याला हॉस्पिटलमध्ये थांबवून ठेवू शकत नाही, कोंडून ठेवू शकत नाही रूममध्ये. कारण जर त्याने तसं केलं तर ते इलिगल कन्फाइनमेंटच्या ऑफेन्समध्ये येते. डॉक्टर काय करू शकतो, तर त्याला डिस्चार्ज देऊन त्याच्या बिलच्या रिकव्हरीसाठी सिव्हिल सूट फाईल करू शकतो. त्याच्यानंतर सपोज काही काही कन्सेप्ट असे असतात की एखादा पेशंट आहे सपोज, तो आपली ऍडवाइस फॉलो करत नसेल तर आपण त्याला पेशंट इज नॉट फॉलोइंग माय ऍडवाइस, आपण त्याला MRI करायला सांगतोय, तो करत नाहीये, तर आपण त्या त्या केसमध्ये पण तसं डॉक्युमेंट करून पेशंटची ट्रीटमेंट त्याला समजावून सांगून डिनाय करू शकतो. त्याच्यानंतर बघा, जर सपोज आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये 24/7 इमर्जन्सी 24 तास आकस्मिक सेवा लिहिलेलं आहे, आपल्या बोर्डवर वगैरे लिहिलेलं आहे, तर आपल्याला तशी फॅसिलिटी इथं अवेलेबल ठेवावं लागते. तर बऱ्याच आता सर्वच डॉक्टर तसं लिहित राहतात. जर एखादा इमर्जन्सी पेशंट आला ना, आपल्याकडे ती सुविधा नसते, तर पुढे चालून आपल्यावर अलिगेशन होऊ शकते की तुम्ही लिहिलेलं होतं म्हणून आम्ही आलो आणि आमचा वेळ वाया गेला, तिथं कुणी अवेलेबल नव्हतं. तर हे असे अलिगेशन कधी कधी होऊ शकतात. आणि आता दिवसेंदिवस काय होत आहे, जे पेशंटचे डॉक्टर्सचे जे आधीचे राईट होते, सपोज एक डॉक्टरला आधी राईट होता पेशंट डिनाय करण्याचा, पण आता तो राईट कमी झाला. आता इमर्जन्सी तो डिनाय करू शकत नाही. दिवसेंदिवस काय होत आहे, डॉक्टर्सचे राईट कमी होत आहे आणि लायबिलिटी वाढत आहे. एखादा डॉक्टर आहे तो प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहे, जर तो डॉक्टर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे तर त्याचं प्रिस्क्रिप्शन त्याला त्याला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे. आणि परत त्याचं प्रिस्क्रिप्शन ऑनर झालं पाहिजे, म्हणजे केमिस्टनं त्याच्या प्रिस्क्रिप्शनवर मेडिसिन दिलंच पाहिजे, असा एक नियम आहे. जर एखादा केमिस्ट त्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन डिसऑनर करत असेल तर आपण त्याची FDA कडे कंप्लेंट करू शकतो. अं, हे असे हे असे काही म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला सॉल्व्ह करत राहावं लागतात. अं, एक पुढची स्लाइड आहे बघा, हे विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्टशी संबंधित आहे. की आपण काय करतो, जनरली एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असतो आणि त्याला काय डू नॉट रिससिटेटची आपण कन्सेंट घेऊन घेतो किंवा व्हेंटिलेटर लावायचं नाही आपण रिलेटिव्ह कडून लिहून घेतो आणि त्याला करून घेतो. ऍक्च्युअली ते पण थोडंसं म्हणजे इलिगल कन्सेप्टमध्ये येते, तसं चालत नाही. ऍक्च्युअली ही एक कोर्टाची केस होती आणि त्या सुप्रीम कोर्टाने अशी ही प्रोसेस दिलेली आहे की जेव्हा जेव्हा केव्हा तुम्हाला टर्मिनली पेशंट वाटला तर एक त्या हॉस्पिटलनं कमिटी तयार करायची, त्याशी हे डॉक्टर्स असले पाहिजे, त्यांना हा एक्सपिरियन्स असला पाहिजे, त्यांनी 48 आवर एक आपला अहवाल द्यायचा की याची ट्रीटमेंट कंटिन्यू करणं गरजेचं नाही म्हणून. त्याच्यानंतर ट्रीटमेंट कंटिन्यू करण्यात काही अर्थ नाही, यात आउटकम नाही होणार म्हणून. आणि त्याच्यानंतर मग जी सेकंड नंतर तो
त्याच्यानंतर हा अहवाल सिव्हिल सर्जनकडे पाठवायचा, सिव्हिल सर्जन एक सेकंडरी कमिटी बसवायची, त्यात पेपर पुन्हा हे डॉक्टर्स असले पाहिजे, आणि नंतर त्यांनी हे सर्व अहवाल घेऊन जेएमएफसी कडून ऑर्डर आणावी लागते की याच्या आता लाईफ सपोर्ट विड्रॉ करा किंवा याला लाईफ सपोर्ट देऊ नका, व्हेंटिलेटर वगैरे लावू नका. ही ही ऍक्च्युअली लिगल प्रोसेस आहे. बरोबर आहे. आपण जे लिहून घेतो रिलेटिव्ह कडून ते ते ऍक्च्युअली म्हणजे ते इलिगल आहे. तर त्याची प्रॅक्टिस म्हणजे कशी असते की आपण आहे ती ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवायची, आणि नंतर म्हणजे ऑन पेपर असं काही लिहून घेतलं तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. हम्म. बहुधा मी तुम्हाला काहीतरी कामाची माहिती डिलिव्हर केली असेल, असा विचार करून मी माझं लेक्चर संपवतो. कुणाला काही क्वेश्चन्स आहेत का? जर काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता.